नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 77वा प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 77वा प्रजासत्ताक दिन भाटिया चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण कनिष्ठ भुतडा, छोट्या चिमुकला व अजित शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात, ज्येष्ठ नेते नानासाहेब चव्हाण, दिवाकर खाडे, प्रकाश शिरसाट, प्रकाश इंगळे, शिवाजी वाघ, नितेश गणवीर, भरत थोरात, शरद, आरपीआयचे कमलाकर सूर्यवंशी, अण्णा थोरात, रमेश भुतडा, धीरन शिरसाट तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. भारत थोरात असेल, युवराज भाऊ असेल, त्यामध्ये आमचे अण्णाभाऊ थोरात असेल, सर्वच प्रकाशजी इंगळे, सर्वच कार्यकर्त्यांनी यावेळेसच्या या निवडणुकीमध्ये अप्रतिम मेहनत घेतली आणि वंचित बहुजन आघाडीचं मागच्या 15 वर्षापासूनचं जे स्वप्न होतं ते अकोला पॅटर्न जे घडवायचं होतं ते अकोला पॅटर्न यावेळेस घडून दाखवलं आणि सत्तेची चाबी ही वंचित बहुजन आघाडीकडे आलेली आहे. सत्तेकरता बघा की हे जातीवादी असेल कसे फिरतायत, की कुठले तरी लालच देऊन आणि त्यांना कुठल्या तरी पैशाचा आम्ही असेल तरी वंचित बहुजन आघाडीचे आमचे आलेले निवडणुकीत उमेदवार नगरसेवक असतील कुठे न डगमग करता बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांचं पालन करून इथं होणारा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होणार. पुन्हा सांगायचं तात्पर्य की आज प्रजासत्ताक दिन आज सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. आम्ही शाळा शिकताना कधीच वाटलं नव्हतं की वंचित की हा 26 जानेवारी 1950 हा दिवस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरंच तर या दिवसाचं सर्वात महत्व असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण त्यांनी ही घटना त्या आज दिवसापासून आपल्या प्रजेला अस्तित्वात आली आणि त्याच्यामुळे आज आपण खरंच तर कौतुक हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब करायला पाहिजे आणि बाबासाहेबांची प्रतिमा ठेवून आज 26 जानेवारी हा दिवस साजरा व्हायला पाहिजे. खरंच तर याचं ज्ञान हे तळागाळापर्यंत शिक्षकांनी विचारवंतांनी हे तळागाळापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि बाबासाहेबांचे हे जे जातीवादाचं आजचं वातावरण चालू आहे, रंगारंगाचं वातावरण चालू आहे, याला कुठेतरी थांबवला पाहिजे. हिरवा असेल, निळा असेल, लाल असेल, पिवळा असेल, भगवा असेल, या राजकारणामुळे इथली संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती असेल, महाराष्ट्राची संस्कृती असेल, कुठेतरी वेगळ्या मार्गावर चाललेली आहे आणि जातीय अंत बाळासाहेब आंबेडकरांचा विचार आहे की आपल्याला जातीय अंत करायचा आहे, जाती संपवायचा आहे, तळागाळातल्या अतिसूक्ष्म बहुजनाच्या याला न्याय द्यायचा आहे. आम्ही तेच आमच्या वंचित बहुजन आमचे दिवाकरकडे सर्वांनी न्याय देण्याचं काम अजितभाईच्या हस्ते आम्ही आजचं झेंडावंदन केलं. आमचे भुतळा सिंधी समाज असतील, आमचे दुसरे असतील, नानासाहेब यांनी इथलं नियोजन बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बहुजनांना इथला न्याय देण्याचं काम करतो आणि उल्हासनगरमध्ये पुढच्या वेळेला येणाऱ्या आमच्या बहुजनामध्ये त्यामध्ये सिंधी समाजाचे नगरसेवक पण असतील हीच अपेक्षा करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. उपस्थित असलेले सर्व बंधूंना जय भीम करतो. आज या देशामध्ये जो प्रजासत्ताक दिन साजरा होतोय त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची आठवण व्हायलाच पाहिजे, पण इथं फार वेगळेच चाललेले दुसरेच कार्यक्रम घेतले जात आहेत. सत्यनारायणाची पूजा घातली जाते. चाललंय काय? सेक्युलर राष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आदेश दिलेले आहेत या देशाच्या जनतेला ते तर अजिबात मान्य करण्यात येत नाही अशी परिस्थिती आहे. हा निळा, हा हिरवा आणि केसरी हा वाद ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहायला घेतलं होतं त्याच वेळेला निर्माण झालेला होता. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर बोलले, काही लोकांनी, बऱ्याच लोकांनी सुचवलं की या देशाचा तिरंगा, या देशाचा राष्ट्रध्वज हा हिरव्या रंगाचा पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हटले हा हिरवा रंग पाकिस्तान दार्जिना आहे. काही बोलले केसरी पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हटले या केसरी रंगाने तर तुमच्या महात्मा गांधीचा खून केलेला आहे. असे लाल क्रांती, कम्युनिस्टांनी लाल कलर दिला, पुढे ठेवला. तेव्हा बाबासाहेब म्हटले ही रक्तरंजित क्रांती आहे, ही आम्हाला मान्य नाही. तर हा जो हिरवा आणि भगवा हा जो वाद आज पेटलेला आहे
या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तो बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला मिटवलेला आहे. तरी पण हे देशातले लोक हा वाद निर्माण का करतात हा मोठा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यासाठी कोण खतपाणी घालतं हे पण सर्व जनतेला माहिती आहे. अधिक फार बोलण्यासारखं आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. या घडामोडीसाठी युगांतर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.